नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणामधील एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे समास या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहेत। याच्यामध्ये समास म्हणजे काय, समासाचे प्रकार, समासाची उदाहरणं हे आपण सर्व काही या ठिकाणी पाहणार आहे। तर सुरुवातीला बघा, आपण हा जो घटक पाहतोय नवीन घटक, त्या घटकाचं नाव आहे समास। तर समास म्हणजे काय या ठिकाणी सांगितलंय, आपण नेहमीच एकमेकाशी बोलताना बोली भाषा व प्रमाण भाषा यांचा वापर करतो। आपण जेव्हा एकमेकाशी बोलत असतो तेव्हा बोली भाषा म्हणजे ग्रामीण असो किंवा कोकणी असो, नगरी असो, आपण म्हणतो भाषा बदलत राहते, तसं बोली भाषा किंवा प्रमाण भाषा म्हणजे शुद्ध मराठी भाषा तर ही वापर करतो। आणि भाषेत जोड शब्दांचा वापर करतो। दोन शब्द एकत्र येऊन एक जोड शब्द बनतो। जर एका वाक्याचे काम एका शब्दात होत असेल तर आपण पूर्ण वाक्य बोलायच्या किंवा लिहायच्या फंदात पडत नाही। उदाहरणार्थ पुरण घालून तयार केलेली पोळी असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो, त्याला पुरणपोळी। इथं दाखवलेलं आहे पहा, पुरण घालून केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी असा आपण शब्द वापरतो। आणि किंवा चार कोणाचा समूह, बघा इथं एक कोण, दोन, तीन आणि चार कोणाचा समूह असं म्हणण्यापेक्षा आपण चौकोन असा हा शब्द प्रयोग वापरलेला आहे। आणि त्यानंतर म्हणूनच या ठिकाणी समास म्हणजे काय, बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दांची काटकसर करून, परत एकदा, बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दांची काटकसर करून त्यांचा एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो, त्यास समास असे म्हणतात। बघा, समासामध्ये कमीत कमी दोन शब्द असतात आणि या शब्दांना आपण काय म्हणतो, पद असं म्हणतात। समासात दोन शब्द आणि या शब्दाला आपण पद म्हणतो। पहिला शब्द याला काय म्हणायचं, पहिले पद। पहिल्या शब्दाला पहिले पद आणि दुसऱ्या शब्दाला दुसरे पद या ठिकाणी म्हणतात। तर पुन्हा एकदा आपण पाहूया, समास म्हणजे काय, शब्दाचा काटकसरीनं वापर करून नवीन जोड शब्द तयार करणे म्हणजे समास होय। आताच आपण पुरण घालून तयार केलेली पोळी एवढं भलं मोठं वाक्य म्हणण्यापेक्षा पुरणपोळी म्हणजे आपण काय केलेलं आहे, इथं शब्दांचा काटकसर केलेली आहे आणि म्हणूनच काटकसर करून नवीन जोड शब्द तयार करणे याला समास असे म्हणतात। आता याचा सामासिक शब्द, नवीन तयार झालेला जो जोड शब्द आहे, उदाहरणार्थ पुरणपोळी, हा काय झाला त्याचा सामासिक शब्द। आणि विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्दाची केलेली फोड। या फोडाला जी फोड केलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, विग्रह असं म्हणतो। तर पुन्हा एकदा बघा, शब्दाच्या एकीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सामासिक शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ देवपूजा, इथे उदाहरण दिलेलं आहे, देवपूजा, आई वडील आणि पुरणपोळी वगैरे असे आपण या ठिकाणी शब्द दिलेले आहेत। तर सामासिक शब्द म्हणजे काय, बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दांची काटकसर करून त्यांचा एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो, त्यास आपण समास असं म्हटलंय। आणि अशा तयार होणाऱ्या शब्दास आपण सामासिक शब्द म्हटलंय, असं प्रकारे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला समासातील पदे पाहायचंय। बघा, ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पदे असं म्हणतात। या ठिकाणी आपल्याला दिसून येतं पहा, सामासिक शब्द, याच्यामध्ये हे पहिले पद आहे आणि हे दुसरे पद आहे। आता उदाहरणार्थ पहिले पद काय, देवपूजा, इथं सामासिक शब्द काय, देवपूजा। तर पहिला पद काय येतं, ह्याच्यामध्ये दोन शब्द आपल्याला दिसून येतात। या देवपूजेमध्ये दोन शब्द दिसून येतात, एक पहिले पद आणि दुसरे पद। इथं दिलंय फोड करून, पहिले पद काय आहे, देव, आणि दुसरं पद काय आहे, पूजा। बघा, देव आणि दुसरं पद काय आहे, पूजा। तसं आई वडील, पहिलं पद काय आहे, आई, आणि दुसरं पद काय आहे, वडील। त्यानंतर पुरणपोळी, पहिलं पद काय आहे, पुरण, आणि दुसरं पद काय आहे, पोळी। म्हणजे त्याचबरोबर आपण जर पाहिलं की पुन्हा एकदा बघा, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला आपण विग्रह असं म्हटलेलं आहे। उदाहरणार्थ आजन्म म्हणजे काय, जन्मापासून, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्र,
तर आता बघा या ठिकाणी वडापाव हा जो शब्द आहे, खरा शब्द काय, वडा घालून तयार केलेला पाव, याला आपण काय म्हणतो, वडापाव. वडा हे पहिले पद आहे आणि पाव हे दुसरे पद आहे. तसं इथं सुद्धा बघा लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर असा तो, इथं लंब हे पहिले पद आहे आणि उदर हे दुसरे पद आहे. किंवा राजमहल, राजाचा महल, या ठिकाणी राजा हे एक पद पहिले पद आहे आणि महल हे दुसरे पद आहे. त्यानंतर आपण चौथं बघा दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी. त्याचबरोबर आई बाबा, आई आणि बाबा, आई हे एक पद आहे आणि बाबा हे एक पद आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तोंड एक पद आहे आणि दुसरं पद कोणतं, पाठ, हे आपल्याला या ठिकाणी त्याचा विग्रह पाहायला मिळतो. तर समास बघा, शब्दांची काटकसर करून एकच शब्द तयार करणे. शब्दांची या ठिकाणी काय केलेले आहे, काटकसर केलेली आहे. हे सर्वात महत्वाचं आहे बा. शब्दांची काटकसर करून एकच शब्द तयार करणे म्हणजेच याला आपण काय म्हटलेलं आहे, समास म्हटलेला आहे. तर तयार होणाऱ्या शब्दाला आपण काय म्हटले, सामासिक शब्द असं म्हटलंय. आणि सामासिक शब्दाचे आपण फोड केलेले आहे, म्हणजे काय केलेलं आहे, त्या सामासिक शब्दाचा आपण विग्रह केलेला आहे. तर समासातील कोणते पद महत्वाचे म्हणजे प्रधान आहे, यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. बघा, महत्वाचं पद म्हणजे प्रधान पद या ठिकाणी दिले पहा. प्रधान पद म्हणलं की महत्वाचं किंवा महत्वाचं पद म्हणजे प्रधान पद. आणि दुसरं कमी महत्वाचं पद म्हणजे गौण पद, किंवा आपण असं उलटही पाहूया, गौण पद म्हणजे कमी महत्वाचे पद. या ठिकाणी आपल्याला बघा प्रधान पद आणि गौण पद हे लक्षात ठेवायचं. प्रधान म्हणजे महत्वाचे आणि गौण म्हणजे कमी महत्वाचे, हे सर्वात महत्वाचं आहे. तर यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. बघा, अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुब्रीही समास. म्हणजे अशा प्रकारे या समासाचे 4 प्रकार पडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण बघा की समासाचे प्रकार अनुक्रमांक पाहतो. समास, पहिले पद, दुसरे पद आणि उदाहरण इथं दिलेलं आहे. पहिला जो प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. तर याच्यामध्ये बघा पहिले पद हे प्रधान असते. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद काय आहे, प्रधान आहे. प्रधान म्हणजे काय, महत्वाचं. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते आणि दुसरे पद कसे असते, गौण असते. गौण म्हणजे कमी महत्वाचे. उदाहरण या ठिकाणी आजन्म असं दिलेलं आहे. आपण पुन्हा याचं स्पष्टीकरण करूया व सध्या माहिती करून घेऊया. तत्पुरुष समास, तत्पुरुष समासामध्ये पहिले पद हे गौण असते आणि दुसरे पद हे प्रधान असते. बघा, याच्यामध्ये अव्ययीभाव मध्ये पहिले प्रधान दुसरे गौण, तत्पुरुष मध्ये पहिले गौण दुसरे प्रधान. द्वंद्व समास याच्यामध्ये दोन्हीही पदे कशी असतात, प्रधान असतात, महत्वाचे असतात. पहिलंही पद महत्वाचं असतं आणि दुसरंही पद महत्वाचं किंवा प्रधान असतं. आणि बहुब्रीही समासामध्ये पहिलेही पद गौण असते, दुसरेही पद गौण असते, म्हणजे दोन्हीही पदे गौण असतात. या ठिकाणी पहिले प्रधान दुसरे गौण, इथं पहिले गौण दुसरे प्रधान, या ठिकाणी दोन्हीही प्रधान आणि इथं दोन्हीही गौण. हे असं या ठिकाणी आपण समासामध्ये असणारे 4 प्रकार, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही समास, हे आपण या ठिकाणी त्याचे समासाचे असणारे प्रकार आपण पाहिले. आता आपण एक प्रकार आपण स्पष्टीकरण करूया. तर आपण पहिला या ठिकाणी घेणार आहे समास म्हणजे कोणता, अव्ययीभाव समास. तर या समासाविषयी आपण माहिती पाहूया. व्यवस्थित अशा प्रकारे माहिती पाहूया आपण समासाची. सुरुवातीला आपण या अव्ययीभाव समासाची व्याख्या पाहूया. या अव्ययीभाव समास कशाला म्हणतात, त्या समासामध्ये किंवा त्या उदाहरणामध्ये कोणतं पद प्रधान आहे हे या ठिकाणी आपण पाहतोय. तर अव्ययीभाव समास, ज्या समासातील पहिले पद, पहा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं प्रमुख, प्रमुख म्हणजे प्रधान. ज्या समासातील पहिले पद प्रमुख व बहुधा अव्यय असते त्या सामासिक शब्दांचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो, त्याला आपण अव्ययीभाव समास असे म्हणतात. पहिले पद प्रमुख असते. आता इथं दाखवले पहा एक सामासिक शब्द, उदाहरणार्थ आमरण. आता पहिले पद आणि इथं दुसरे पद, तर ह्याच्यामध्ये पहिले पद कोणतं आहे, आ. बघा इथं आ, आणि दुसरं पद कोणतं आहे, मरण. याचा अर्थ काय होतो, मरणापर्यंत. बघा, मरणापर्यंत किंवा मरेपर्यंत, म्हणजे याच्यामध्ये पहिलं पद कसं आहे, महत्वाचं आहे, प्रधान आहे. त्यानंतर प्रतिदिन, याच्यामध्ये सुद्धा 2
आपल्याला लपलेले पाहायला दोन पद दिसतात. एक म्हणजे पहिलं पद आहे प्रति, दुसरं आहे दिन. आता दिन म्हणलं की फक्त दिवस असा अर्थ होतो याचा, पण इथं काय होतंय प्रतिदिन. प्रतिदिन म्हणजे काय, प्रत्येक दिवशी. म्हणजे या दिनपेक्षाही हा शब्द कसा आहे, महत्वाचा आहे, कारण प्रत्येक दिवशी असं या ठिकाणी आलंय. बिनचूक याच्यामध्ये सुद्धा दोन पद आहेत, एक म्हणजे बिन आणि दुसरं म्हणजे चूक. आता चूक म्हणलं की आपल्याला चूक वाटतं, पण इथं बिन, बिन म्हणजे काय, बिन मुळे काय झालेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो, चुकीशिवाय, म्हणजे चूकच नाही, बिनचूक असं. म्हणजे या ठिकाणी पहिलं पद कसं आहे, प्रधान आहे, आणि दुसरं पद कसं आहे, गौण आहे. त्यानंतर यथाशक्ती, पहिलं पद यथा, दुसरं शक्ती, म्हणजे याचा अर्थ शक्तीप्रमाणे. या ठिकाणी सुद्धा काय आहे, पहिलं पद महत्वाचं. तसं या ठिकाणी आपण पाहतो घडोघडी, प्रत्येक घडीला, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणी, यथायुक्त, युक्त असे, दर साल, प्रत्येक साली, हर घडी, प्रत्येक घडीला, रस्तोरस्ती, प्रत्येक रस्ती, आळोआळी, प्रत्येक आळीत, यथाशास्त्र, शास्त्राप्रमाणे, यथायोग्य, योग्य असे, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, जागोजाग, प्रत्येक जागी, अनुरूप, रूपास योग्य, गैरहजर, हजर नसलेला. बघा इथं जर पाहिलं याचं सुद्धा दोन पद आहेत, एक म्हणजे गैर आणि दुसरं हजर. हजर म्हणजे शरीराने वर्गामध्ये उपस्थित असणारा आपण हजर म्हणतो, पण पहिल्या पदामुळे काय होतोय, सगळा अर्थच बदलतोय. कारण गैर हे पहिलं पद आहे ना, महत्वाचं आहे, आणि त्या गैरमुळे काय झालेला आहे, तो शरीराने कसा आहे, अनुपस्थित आहे, असा त्याचा अर्थ होतो. नापसंत, पसंत म्हणजे पसंत असणे, पण पहिला पद कुठला आलेला आहे, ना, म्हणजे याचा अर्थ काय होतो, पसंत नसलेला, म्हणजे पहिले पद कसं आहे, प्रधान. गैरवाजवी, वाजवी नसलेला. वारामास, 12 महिनेपर्यंत, 12 मास 12 महिनेपर्यंत. बिनतोड, तोड नसलेला. विनाकारण, कारणाशिवाय. बेकायदा, कायदा विरुद्ध. बघा इथं पहिलं पद बे आणि दुसरं कायदा. तर कायदा म्हणलं की कायदा आपल्याला वाटतं, आपल्याला माहिती आहे, पण पहिलं पदाने काय झालेलं आहे, याचा अर्थच बदललेला आहे. बेकायदा म्हणजे कायद्या विरुद्ध. बिन तक्रार, तक्रार न करता. यावत जीव, जीव असेपर्यंत. गैरशिस्त, शिस्त नसलेला. बेसुमार, सुमार नसलेले. आणि असेतू हिमाचल म्हणजे सेतू पासून हिमाचलापर्यंत. सेतू म्हणजे आपला राम सेतू, राम सेतू ते हिमालय पर्वतापर्यंत. अशा प्रकारे म्हणजे सांगायचा अर्थ काय, हा जो अव्ययभाव समास आहे त्या समासामध्ये पहिलं पद हे प्रधान असतं. प्रधान म्हणजे काय, महत्वाचं, आणि दुसरं पद कसं आहे, त्या मानाने पहिल्या पदाच्या मानानं गौण असतं, आणि म्हणूनच या ठिकाणी याला अव्ययभाव समास असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा, गावोगावी, प्रत्येक गावात. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत. दारोदारी, प्रत्येक दारी. घरोघरी, प्रत्येक घरी. आणि अशा प्रकारे मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. म्हणून ही सगळी उदाहरणं आता पाहिलेली ही अव्ययभाव समासाची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली. आता आपल्याला दुसरा समास पाहायचा आहे, तो समास म्हणजे कोणता, तत्पुरुष समास. तर आता आपण या अगोदर अव्ययभाव समास पाहिले की ज्याच्यामध्ये पहिलं पद हे प्रधान आणि दुसरं पद गौण. आता इथं तत्पुरुष समास पाहतोय, म्हणजे त्याच्या बरोबर उलट आहे. म्हणजे पहिले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तत्पुरुष समास, ज्या समासातील दुसरे पद हे प्रधान असते. बघा पहिलं पद याच्यामध्ये गौण आहे आणि दुसरं पद कसं आहे, प्रधान. प्रधान म्हणजे काय, महत्वाचं आहे. अगदी अव्ययभाव जो समास आहे त्याच्या उलटी क्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या समासातील दुसरे पद हे प्रधान पद असते, तसेच त्याचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घ्यावा लागतो, तेव्हा त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात काय, दुसरं पद हे प्रधान असतं आणि पहिलं पद हे गौण असतं. या ठिकाणी बघा, ज्या समासातील दुसरे पद हे प्रधान आहे, आणि म्हणजे याचा अर्थ पहिलं पद कसं आहे, गौण म्हणजे कमी महत्वाचं. आता बघा, दुसरे पद महत्वाचे आणि समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो, त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. आता उदाहरण आपण जर पाहिलं की एक शब्द या ठिकाणी घेतलाय, तोंड आणि पाठ. तोंडपाठ असा हा शब्द घेतलेला आहे. तर याच्यामध्ये दोन पद लपलेले आहेत या तोंडपाठ शब्दामध्ये. पहिलं पद काय आहे, इथं दिलंय पहा, तोंड, आणि दुसरं पद काय आहे, पाठ.
पण ह्याचा अर्थ काय होतो? तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. आता इथं ने हा प्रत्यय आलेला आहे, पहा नेशी आपण म्हणतो ना, हा ने आलेला आहे, पण हे हे काय झालेलं आहे? कट झालेला आहे आणि म्हणून तोंडपाठ असा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर नापास, याच्यामध्ये सुद्धा दोन पद पाहायला मिळतात. पहिलं पद आहे ना आणि दुसरं पद काय आहे? पास. याचा अर्थ काय होतो? पास नसलेला. म्हणजे इथं पहा कोणतं पद महत्वाचं आहे? पहिलं आहे का दुसरं आहे? तर इथं पहिलं जर महत्वाचं म्हणलं असतं तर नापास. याचा अर्थ तो आपल्याला पाहायला मिळतं की नापास, पास नसलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र, महाराष्ट्र बघा इथं महान असे राष्ट्र. पहिलं पद हे महा आणि दुसरं पद काय आहे? राष्ट्र. त्यानंतर नवरत्न, नवरत्न, नवरत्नांचा समूह. बटाटे वडा, बटाटे आणि दुसरं पद कोणतं आहे? वडा, बटाटे घालून केलेला वडा. असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे तत्पुरुष समासाची काही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणखीन पुढचं जाऊया. तर तत्पुरुष समास उदाहरणार्थ राजवाडा. आता इथं बघा राजाचा वाडा. चा हा षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे. आपण म्हणतो चाची चे, चेच्याची. तर हा चा जो शब्द आहे ना तो कट झालाय आणि काय शब्द तयार झालेला आहे? राजवाडा. बघा शेतकरी, शेती करणारा. इथं शेत म्हणलं की आपल्याला काळी शेती दिसते, काळी भोर अशा प्रकारची शेती. शेत याच्यामध्ये सुद्धा दोन पद आहे, एक म्हणजे शेत आणि दुसरं करी. तर शेत म्हणलं की आपल्याला काळी कसदार जमीन दिसते, पण करी म्हणजे काय? करणारा, शेत करणारा, शेती करणारा. म्हणजे दुसरं पद कसं आहे? महत्वाचं आहे आणि पहिलं पद हे गौण आहे. बेसावध, बघा या ठिकाणी सावध नसलेला हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर महामानव, महान असलेला मानव. राजपुत्र, राजाचा पुत्र. इथं सुद्धा राजा आणि पुत्र हे दोन पद आहेत. तर पहिलं पद गौण आहे, राजा हे गौण आहे, पण पुत्र, राजाचा पुत्र म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? युवराज म्हणत असेल तर राजाचा पुत्र म्हणजे राजपुत्र हे दुसरं पद आपल्याला महत्वाचं आहे. तोंडपाठ, आताच आपण ते उदाहरण पाहिलं. गायरान, गायीसाठी रान. रान म्हणजे काय? शेत म्हणतो आपण, चारा असतो गायींना चारण्यासाठी. वनभोजन, वनातील भोजन. वन म्हणलं की आपल्याला काय आठवतं? जंगल. पण भोजन म्हणजे काय? त्या जंगलामध्ये केलेलं आपण जेवण. तर वन भोजन म्हणजे काय? वनातील भोजन. म्हणजे दुसरं पद कसं आहे? महत्वाचं आहे. तर बघा आणखीन काय उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र, महा आणि राष्ट्र. पहिले पद इथं दिले, दुसरे पद इथं दिले. महाराष्ट्र, राष्ट्र हे दुसरे पद महत्वाचं कोणतं आहे? राष्ट्र. तपोधन, तप आणि धन. पहिले पद तप आणि दुसरं धन. तर धन कसं आहे? दुसरं पद महत्वाचं आहे. नवरात्र, नऊ ही आपल्याला संख्या दिसते आणि रात्र हे दुसरं पद म्हणजे या ठिकाणी रात्र, आपण नवरात्र साजरी करतो. चौकोन, चार पहिलं पद आणि दुसरं कोण म्हणजे कोण. या ठिकाणी दुसरं पद हे महत्वाचं आहे. सांगायचा अर्थ की वरील सर्व सामासिक शब्दात दुसरे पद कसे आहे? महत्वाचं पद आहे, कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. आणि ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते त्यालाच आपण कोणता समास म्हणतोय? तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि म्हणून महाराष्ट्र, तपोधन, नवरात्र, चौकोन हे जे आता आपण जे समास पाहिलेत ना किंवा उदाहरणं पाहिलेत ना, ती सगळी उदाहरणं कशाची आहेत? या तत्पुरुष समासाची ती सर्व उदाहरणे असलेली आपल्याला दिसून येतात. यानंतर बघा या तत्पुरुष समासाचे सुद्धा काही प्रकार पडतात. नीट लक्ष द्या. तत्पुरुष समासाचे प्रकार. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा नत्र तत्पुरुष समास, तिसरा उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास, चौथा अलुक तत्पुरुष समास आणि पाचवा कर्मधारे तत्पुरुष समास. याच्यामध्ये सुद्धा या कर्मधारे तत्पुरुष समासाचे दोन प्रकार पडतात. एक द्विगु समास आणि दुसरा मध्यम पदलोपी समास. आता आपण हे सर्व समास पाहणार नाहीत, कारण आपल्याला अभ्यासक्रमासाठी फक्त विभक्ती तत्पुरुष समास हा एक समास आहे आणि कर्मधारे मधला या दोन प्रकारातले फक्त द्विगु हा एक समास आहे.
त्यामुळे आपण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून हे दोनच प्रकार पाहणार आहे आपण या तत्पुरुष समासाचे. कोणते दोन पाहणार आहे? विभक्ती तत्पुरुष समास हा एक आपण पाहणार आहे आणि दुसरा द्विगु समास हा एक दोन्ही आपण समासाचे प्रकार पाहणार आहे. तर सुरुवातीला आपण पहा विभक्ती तत्पुरुष समास याच्याविषयी माहिती पाहू. ज्या समासात विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ, तर आपण पाहत होतो की ज्या समासात विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होऊन दोन्ही पदे जोडली जातात त्या समासाला आपण विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. ज्या समासात विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होतो. आता आपण कसा लोप होतो ते आपण पुढे पाहूया. की उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण दिलंय. उदाहरण आहे तोंडपाठ. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याचा जर विग्रह केला तर काय होतो? तोंडाने पाठ या शब्दाचा विग्रह आपण केलाय. तर याचं काय झालेलं आहे? हा ने जो प्रत्यय आहे आपण म्हणतो नेयशी, तर हा ने प्रत्यय कट झालेला आहे आणि शब्द काय झालेला आहे? तोंडपाठ असा शब्द तयार होतो. म्हणून या ठिकाणी याला विभक्ती प्रत्यय तत्पुरुष समास असे म्हणतात. वनभोजन, वनातील भोजन या ठिकाणी सुद्धा काय झालेला हा शब्द कट. तर वनातील भोजन म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुद्धा हे जे शब्दयोगी अव्यय आहेत ते सुद्धा आपल्याला हे शब्द कट झालेला आहे आणि वनभोजन हा शब्द तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रान डुक्कर, रानातील डुक्कर. बघा या ठिकाणी सुद्धा रान आणि डुक्कर हे जे मधलं शब्दयोगी अव्यय आहे ना ते कट झालेलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? विभक्ती तत्पुरुष समास. राजमहल, राजाचा महल. बघा चाचीचे, चेच्याची आपण षष्टी हा जो आहे षष्टी तत्पुरुष समास तर त्यातला हा शब्द झालेला आहे. त्यानंतर म्हणून आपल्याला पुढचं बघा राजाश्रित, राजाकडून आश्रित. बघा कडून किंवा ऊन ऊन आपण हे जे पंचमीचे प्रत्यय पाहिले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं असे हे प्रत्यय कट होतात. मग याला काय म्हणायचं? विभक्ती तत्पुरुष समास असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर पुढचं बघा द्विगु समास. ज्या कर्मधारय समासात पहिले पद हे संख्यावाचक असते त्या शब्दाच्या योगाने समुदायाचा अर्थ उत्पन्न होतो. या सर्व एकवचनी असतात त्या द्विगु समास असे म्हणतात. आता उदाहरण आपल्याला पाहायला मिळते की द्विगु समासाची उदाहरणं इथं बघा पंचारती, त्रिभुवन, नवग्रह, त्रैलोक्य, नवरात्र, पंचपाळे, चातुर्मास आणि सप्ताह. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पंचारती याच्यामध्ये फूड जर केली आपण त्या शब्दाचा जर विग्रह केला तर काय येतो? 5 आरत्यांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. नवग्रह 9 ग्रहांचा समुदाय. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समूह. पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह. चातुर्मास 4 महिन्यांचा समूह आणि सप्ताह 7 दिवसांचा समूह असं या ठिकाणी आपण पाहिलं. अशी त्याचा काय केलेला आहे? विग्रह केलेला आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? 5, 3, 9, 3, 9, 5, 4 आणि 7 हे काय आहे? संख्या आहे. म्हणजे ज्या समासामध्ये पहिले पद हे संख्यावाचक म्हटले पहा, संख्यावाचक असते. इथं बघा हे सगळं काय आहे? पहिलं पद संख्या आणि दुसरं नाम आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच इथं संख्या असल्यामुळे याला काय म्हणायचं? द्विगु समास असं या ठिकाणी म्हणायचं. त्यानंतर बघा आता विभक्ती तत्पुरुष समास आताच आपण पाहिला. त्याच्यामध्ये आपण असंही पाहिलं की दुसरे पद कसं आहे? प्रधान असतं आणि विभक्ती प्रत्यय या ठिकाणी आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर आता आपण कर्मधारय तत्पुरुष समास याच्याविषयी माहिती पाहूया. तर ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे विशेषण आणि दुसरे पद विशेष्य असते. बघा विशेष्य म्हणजे काय? ज्यादा माहिती सांगितलेली असते. तसे दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात. बघा तर कर्मधारय तत्पुरुष समास त्याचे उदाहरण पहा. महादेव याची फोड किंवा याचा विग्रह केला तर काय होतो? महान असा देव. बघा महादेव, महान असा देव. याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं नसून कोणतं पद महत्वाचं आहे? दुसरं पद महत्वाचं आहे. त्याच्यावर आपल्याला काय कळतं? महादेव एक असा देव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पितांबर म्हणजे काय? पिवळे असे वस्त्र. पितांबर, अंबर म्हणजे काय? वस्त्र. पिवळे असे वस्त्र पितांबर. महाराष्ट्र महान असे राष्ट्र किंवा विद्याधन, विद्या हेच धन.
असं या ठिकाणी आपल्याला कर्मधारय समासामध्ये दुसरं पद कसं महत्वाचं आहे हे पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कसं लक्षात ठेवायचं, तर दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असतात आणि पहिले पद कसं असतं, विशेषण असतं आणि दुसरं पद हे विशेष्य असतं. तर आता आपल्याला म्हणजे दुसरं पद हे विशेष म्हणजे नाम असतं आणि याच्याविषयी अधिक माहिती पहिल्या पदात सांगितली जाते. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे पहिले पद हे विशेषण आणि दुसरं पद हे विशेष आहे. त्यानंतर आपण बघा कर्मधारय तत्पुरुष समासाचे जे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहे. पहिला द्विगु समास आणि दुसरा मध्यम पदलोपी समास. तर आपण द्विगु समासाविषयी आता थोडक्यात माहिती पाहिलेली आहे, तरी सुद्धा आपण पाहतोय की द्विगु समास म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पहिलं पद हे संख्यावाचक आहे आणि दुसरं पद हे नाम आहे. की पहिले पद कसं आहे, संख्यावाचक, आणि दुसरं पद काय सांगितले आपल्याला, दुसरं पद हे नाम आहे. त्यास आपण द्विगु समास असं म्हणतात. त्याची माहिती आपण आताच पाहिली होती. पुन्हा एकदा बघा द्विगु समास. पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह. बघा 5 काय आहे, संख्या आहे, पाळ्यांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. इथं काय झालेलं आहे, संख्या आलेली आहे, 5 संख्या आलेली आहे, इथं 9 संख्या आलेली आहे. आणि रात्रींचा समूह, रात्र काय आहे, नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. रात्र आहे पण किती, 9 रात्री. पाळ्या आहेत पण किती आहेत, 5. याच्याविषयी जास्त माहिती सांगितली. सप्ताह, 7 दिवसाचा समूह. दिवस आहे पण किती दिवसाचा समूह आहे, 7. म्हणजे या नामाबद्दल विशेष माहिती तर सांगितलेली आहे. इथं आपल्याला नाम पाहायला मिळतं दुसऱ्या पदामध्ये आणि पहिल्या पदामध्ये त्याची विशेष माहिती सांगितलेली आहे. पंचवटी, 5 वनांचा समूह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर म्हणजे थोडक्यात द्विगु समास म्हणजे काय, पहिले पद कसं असतं, संख्यावाचक विशेषण असतं आणि दुसरं पद हे समूह सूचक असतं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पुढे जातोय तो म्हणजे द्वंद्व समास आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर द्वंद्व समास, ज्या समासातील दोन्हीही पद, बघा नावच याच्यामध्ये दिलेलं आहे द्वंद्व, दोन्हीही पद कशी असतात, प्रधान असतात. प्रधान म्हणजे काय, महत्वाचे असतात, त्याला आपण काय म्हणतो, द्वंद्व समास. ज्या समासात दोन्हीही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाचे असतात. बघा याच्यातच सगळं लपलेलं आहे व्याख्यामध्ये. ज्या समासात दोन्हीही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाचे असतात आणि समास तयार होताना उभयान्वयी अव्ययाचा लोप होतो, त्या समासाला आपण द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण इथं उदाहरण पाहिलं, राम लक्ष्मण. याच्यामध्ये पहिलं पद काय आहे, राम आहे, दुसरं पद काय आहे, लक्ष्मण आहे. म्हणजे राम आणि लक्ष्मण इथं पाहिलं म्हणजे राम पण महत्वाचा आहे आणि लक्ष्मण पण महत्वाचं आहे. म्हणजे दोन्हीला पण काय केलेलं आहे की अर्थाच्या दृष्टीनं दोन्ही पद कशी आहेत, समान दर्जाचे आहेत. आपण असं म्हणू शकत नाही की लक्ष्मण म्हणजे थोडं कमी महत्वाचं, राम म्हणजे खूप महत्वाचं, असं आपण म्हणू शकणार नाही. कारण दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीनं समान आहेत. किंवा स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष हे दोन्ही पद कसे आहेत, समान आहेत, अर्थाच्या दृष्टीनं समान आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला भेदभाव करता येत नाही आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतो, द्वंद्व. द्वंद्व म्हणजे काय, दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने कसे आहेत, समान आहेत, स्त्री व पुरुष दोन्ही समान आहेत. किंवा पास नापास, पास किंवा नापास, तर दोन्ही पद महत्वाचे आहे. पास झाल्यामुळे 1 वर्षानं पुढे जातो, नापास झाल्यामुळे 1 वर्ष तो मागे राहतो. म्हणजे दोन्ही शब्द या ठिकाणी महत्वाचे. भेदाभेद म्हणजे अभेद, आपल्याला भेद आणि अभेद म्हणजे भेद अथवा अभेद हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पुढे बहीण भाऊ. या ठिकाणी सुद्धा बघा बहीण आणि भाऊ दोन्ही महत्वाचं आहे. दोघांपैकी एकाला कमी लेखून आपल्याला चालेल का, नाही. बहिणीला कमी लेखावं तर भावाला राग येतो, भावाला कमी लेखावं तर बहिणीला राग येतो. त्यामुळं अर्थाच्या दृष्टीनं कशी आहेत, दोन्ही पद कशी समान दर्जाची आहेत. वर खाली ही सगळ्या दिशा आहेत, वरची दिशा खालची दिशा ही दिशा आहेत. त्यामुळं आपण या ठिकाणी दोन्ही पद समान आहेत. पशु पक्षी, पशु आणि पक्षी, आता दोघेही जंगलामध्ये राहतात, पशु आणि पक्षी सुद्धा. पशु हा झाडाच्या सहवासात आणि हे झाडावरती राहतात, फरक वेगळा आहे. हे गुहेच्या सहवासात जंगलामध्ये राहतात आणि पक्षी हे झाडावरती घरटी करून राहत असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर बघा पुन्हा एकदा समास म्हणजे काय आपण पुन्हा एकदा पाहतोय, शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करणे म्हणजे आपण समास पाहिला. याच्यामध्ये
ज्याच्यामध्ये पहिलं पद प्रथम पद प्रधान असतं त्याला आपण अव्ययीभाव समास म्हटलाय. ज्याच्यामध्ये दुसरं पद हे प्रधान असतं म्हणजे महत्वाचं असतं त्याला आपण तत्पुरुष समास असं म्हटलंय. आणि ज्याच्यामध्ये दोन्ही पदे समान म्हणजे दोन्ही पद महत्वाचे असतात त्याला आपण आता पण काय म्हटलेलं आहे, द्वंद्व समास असं या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण द्वंद्व समासाचे काही प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये महत्वाचे प्रकार बघा, इतरेतर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा समाहार द्वंद्व समास. पुन्हा एकदा बघा महत्वाचा आहे, इतरेतर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा समाहार द्वंद्व समास. तर बघा आपण या ठिकाणी इतरेतर द्वंद्व याच्याविषयी माहिती पाहणार आहे. तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि हा शब्द बघा आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो तेव्हा त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. आणि दुसरा व या दोन शब्दाचा जर वापर करावा लागला तर त्याला काय म्हणायचं, इतरेतर द्वंद्व समास. बघा उदाहरण सांगितल्यानंतर तुम्हाला आणखीन चांगल्या रीतीने समजेल. इथं बघा राम लक्ष्मण असा शब्द आहे, त्याची आपण फोड करतोय. हा जो द्वंद्व शब्द आपण म्हटलं ना द्वंद्व, तर याची आपण फोड करतोय. काय फोड केली किंवा विग्रह काय केला, राम आणि लक्ष्मण हा जो शब्द आहे आणि, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, इतरेतर द्वंद्व समास. ज्या शब्दामध्ये आणि किंवा व हा प्रत्यय लागतो. पुढचा बघा पशु पक्षी, पशु आणि पक्षी आणि शब्दामुळे काय झालेला आहे, तो इतरेतर द्वंद्व मध्ये येतोय. दुसरा बहीण भाऊ, बहीण व भाऊ किंवा बहीण आणि भाऊ, राम व लक्ष्मण असं म्हणलं तरी चालतं. म्हणजे दोन्ही पैकी आणि किंवा व असा जर शब्द मध्ये आला तर त्याला काय म्हणायचं, इतरेतर द्वंद्व समास. दोन्ही पैकी दोन शब्द आपण पाहिलं. तर आणखी बघा मामा मामी, मामा व मामी किंवा मामा आणि मामी असं दोन्ही पैकी कोणताही शब्द असू द्या, आणि शब्द असो किंवा व असू दे, उभयान्वयी आपण म्हणतो, या दोघांना जोडण्याचं काम केलेलं आहे. याला आपण उभयान्वयी असं अव्यय म्हटलेलं आहे. तर मामा आणि मामी किंवा मामा व मामी, तर या दोघांना उभयांना यांनी शब्दाने जोडलेला आहे म्हणून याला काय म्हणायचं, इतरेतर द्वंद्व समास. आई वडील, आई व वडील. विटी दांडू, विटी व दांडू किंवा विटी आणि दांडू या दोन्ही शब्दांना या व न काय केलेलं आहे, या शब्दाने जोडले म्हणून याला आपण काय म्हटलंय, इतरेतर द्वंद्व समास. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इतरेतर द्वंद्व समास म्हणजे जेव्हा याची फोड करतो आपण, शब्दाचा विग्रह करतो, त्यावेळेला आणि व असे जर दोन शब्द उभयान्वयी शब्द आपल्याला आले तर त्याला काय म्हणायचं, इतरेतर द्वंद्व समास. पुढचं बघा आपण आणखी व्यवस्थित पहा, विटी दांडू, विटी आणि दांडू जे आताच उदाहरण आपण पाहिले. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस. ने आणि आण. पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम. म्हणजे काय दिसतंय, हे यामध्ये आणि 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 हा जो उभयान्वयी शब्द आहे त्यानं काय केलेलं आहे, दोन्ही मुख्य शब्दाला जोडलेला आहे म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, इतरेतर द्वंद्व समास. तर आता थोडक्यात इतरेतर द्वंद्व समास मध्ये दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने कशी आहेत, समान आहेत, आपण आताच पाहिले. आणि व या समुच्चय बोधक अव्ययाचा याच्यामध्ये काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे म्हणून याला आपण काय म्हटलंय, इतरेतर द्वंद्व समास. त्यानंतर आता आपण दुसरा समास पाहतोय, वैकल्पिक द्वंद्व समास. बघा तो पण काय अवघड नाही. वैकल्पिक म्हणजे काय, विकल्प आपण म्हटलेला आहे. तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा आणि किंवा, बघा आपण याच्या आधी इतरेतर मध्ये पाहिलं आणि व, तसं वैकल्पिक मध्ये काय, अथवा आणि किंवा या वैकल्प दर्शवणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो, त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. कोणता शब्द, अथवा आणि किंवा. बघा खरे खोटे, खरे किंवा खोटे हा जो शब्द आहे याला काय म्हणायचं, वैकल्पिक द्वंद्व समास. हे दोन्ही जोडण्याचं काम करतोय. किंवा हा शब्द काय करतोय, किंवा अथवा, खरे अथवा खोटे,
खरे किंवा खोटे हा जो शब्द आहे त्यानं काय केलेलं आहे, जोडण्याचं काम केलंय, म्हणून याला काय म्हणायचं, वैकल्पिक द्वंद्व समास. मागे पुढे, मागे किंवा पुढे. 9 10, 9 किंवा 10, म्हणजे अवघड असं काहीच नाही. याच्यामध्ये बारीक लक्ष दिलं, इतरेतर मध्ये आणि व हा शब्द, वैकल्पिक मध्ये किंवा आणि अथवा असे दोन शब्द इथं आहेत. पुढे बघा, लहान मोठे, लहान अथवा मोठे. गुण अवगुण, गुण किंवा अवगुण. बरे वाईट, बरे अथवा वाईट. आता इथं अथवा आणि किंवा हे जे शब्द आहेत याला आपण काय म्हटलेलं आहे, वैकल्पिक द्वंद्व समास. त्यानंतर थोडक्यात बघा, वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय, दोन्ही पदे कशी आहेत, अर्थदृष्ट्या समान आहेत आणि विग्रहात अथवा किंवा वा यांचा वापर, वा या शब्दाचाही वापर करतात, पण सहसा हा शब्द येत नाही आणि जर आलाच त्याचाही अर्थ काय होतो, वैकल्पिक द्वंद्व असाच अर्थ होतो, म्हणजे अथवा किंवा वा. त्यानंतर आपण पुढे बघा, भेदाभेद, भेद किंवा अभेद. धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म. 15 16, 15 किंवा 16. बरे वाईट, बरे किंवा वाईट. राव रंक, राव किंवा रंक. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. पास नापास, पास किंवा नापास. तर हे सगळे किंवा हे जे शब्द आहेत ना, यालाच आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वैकल्पिक असं म्हटलेलं आहे. तर समाहार द्वंद्व, तर आता पुढचा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे समाहार द्वंद्व समास. तर दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या कशी आहेत, समान. दोन्ही पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचा समावेश विग्रहात केला जातो. आता बघा कसे आपण उदाहरण पाहूया. समाहार द्वंद्व, समाहार म्हणजे काय, आता पुन्हा एकदा त्याची व्याख्या आपण पाहूया की समाहार द्वंद्वाची, की आता इकडे लक्ष द्या, दोन्ही पदाच्या अर्थाशिवाय, बघा दोन्ही पदाचा जो अर्थ आहे त्याच्यापेक्षाही त्या जातीच्या इतर पदार्थाचा समावेश त्याच्यात केलेला आहे. तर उदाहरण बघा, भाजीपाला, भाजीपाला व इतर तत्सम पदार्थ वगैरे. आता आपण भाजीपाला म्हणताना फक्त भाजीपाला एवढंच म्हणतो का, त्याचं देठ आपण पहा तसं जर विचार करायचं म्हटलं भाजीपाल्याचा तर खूप येतात. चहा पाणी, मग चहा आणि पाणी, मग ह्याच्यामध्ये साखर आली, चहा पावडर आली, हे पण आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे वगैरे मध्ये जे आहेत ना ते आपल्याला हे पाहायला मिळतात समाहार मध्ये. त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. चहा पाणी व इतर अल्पोपहार पदार्थ. नदी नाले व इतर तत्सम बाबी. पान सुपारी, आता पान सुपारी म्हटलं की फक्त पान आणि सुपारी असून चालेल का, नाही. त्याला आपल्याला बघा चुना पाहायला मिळतो, त्यानंतर आपल्याला कात पाहायला मिळतो, त्यानंतर सुपारी कापण्यासाठी आपल्याला अडकिता पाहायला मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वगैरे याच्यामध्ये ना या सगळ्या गोष्टी मोडत असतात आणि म्हणूनच याला आपण काय म्हटलंय, समाहार द्वंद्व समास. आता इथं बघा, दाणा पाणी वगैरे या वगैरे शब्दानं काय केलेलं आहे, बाकी सगळे त्याला अनुसरून असणारे, त्याच्या संबंधित असणारे सगळे शब्द इथं घेतलेले आहेत. रंगी बेरंगी वगैरे. गुरे वासरे वगैरे. गंध फुले, आता गंध फुले म्हणून चालेल का, गंध, त्यानंतर देठ आला, त्यानंतर फुलांच्या पाकळ्या आल्या. याच्यामध्ये खाणे पिणे वगैरे. पालापाचोळा वगैरे. अंथरूण पांघरुण एवढंच म्हणून चालेल का, उशी आली त्याबरोबर. म्हणजे वगैरे हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये सगळं त्याचा समाविष्ट आलेला आहे. चिल्ली पिल्ली वगैरे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे समाहार द्वंद्व समासाचा अर्थ काय, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना सामासिक शब्दातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या वगैरे आपण म्हटलेलं आहे ना, त्याच जातीच्या इतर पदार्थाचा समावेश विग्रहात केला जातो, त्यास आपण काय म्हटलेलं आहे, समाहार द्वंद्व समास असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आतापर्यंत आपण समास हा जो मराठीमधील व्याकरण जो घटक आहे, महत्वाचा घटक, तो समास म्हणजे काय, त्यानंतर त्याचे प्रकार आपण अव्ययभाव समास, तत्पुरुष समासाचे प्रकार, त्यानंतर द्वंद्व समास, तर हे सगळे समास आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहिलेले आहेत. धन्यवाद.